नमस्कार मित्रांनो. आता लाईव्ह मार्केटमध्ये मी ॲनालिसिस करतोय. तर बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला. आजपासून टाकायला चालू करतोय. त्याचा रिझन आता थोडा बिझी होतो. ठीक आहे. तर आता करंटला व्ह्यू काय आहे? आता हे गॅप अप झालंय. जर आपण बघितलं हे कंटिन्युअस गॅप अप आहे. गॅप अप आणि साइडवेज, गॅप आणि साइडवेज. सो आता करंटला विषय काय आहे? कालचा दिवस गॅप अप आहे. आजचा दिवस पण फ्लॅट आहे. पण ही एकच रेंज आहे. ठीक आहे. तर आता करंटला विषय काय आहे, की आपल्याला एक रिटेस्ट मिळाला पाहिजे इकडं डाउनला आणि त्यानंतर हे अपला निघणार आहे. सो आपलं पहिलं टार्गेट काय असेल माहिती आहे का? पहिलं आता आपण इथं सेललाच राहणार आहे, पोझिशनल सेलला. जोपर्यंत हा हा जो रेझिस्टन्स आहे ना 23,366 जोपर्यंत ह्याच्यावरती 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज होत नाही, तोपर्यंत आपण बुलिश नाहीये, बेरिश आहे. ठीक आहे. सो आपण इथं पोझिशनल बेरिशला फ्युचरमध्ये राहू शकतो. ऑप्शनमध्ये राहू शकत नाही. त्याचं रिझन असं आहे, की इथं प्रीमियम डिके किंवा मग ऑप्शन सेलिंग करू शकतो. ठीक आहे. पण ऑप्शन सेलिंग करत असताना ह्याच्यावरती म्हणजे हा रेझिस्टन्सच्या वरती जर कॅन्डल 15 मिनिटाची क्लोज मिळाली, तर आपल्याला इथं स्क्वेअर ऑफ करणं गरजेचं आहे. पण खाली टार्गेट जास्त आहे आणि त्यानंतर सेकंड ट्रेड काय असेल माहिती आहे का? इथं सेंटरला कुठेतरी म्हणजे 23,100च्या आसपास एक रिटेस्ट येईल. त्यानंतर आपण इथं बुलिशला प्लॅन करणार आहे. बुलिशचा प्लॅन जो असेल तो मग डे हायपर्यंत आपण इथं प्लॅन करू. म्हणजे हा पुलबॅक जो असेल ना, तर इथून पुलबॅक आणि त्यानंतर मग पुन्हा जर आपल्याला बेरिशनेस दिसला, तर मग हा जो ट्रेड चालेल तो आपल्याला हा गॅप फिलपर्यंत चालेल म्हणजे थर्ड ट्रेड. आता पहिला ट्रेड काय आहे, की मिनिमम 23,100 पर्यंत इथपर्यंत आसपास आणि त्यानंतर दुसरा जो ट्रेड असेल, जर समजा इथून हे अपला निघालं आणि त्यानंतर इथून जर भाग पुन्हा ब्रेक नाही होत तर ठीक आहे. तर इथून पुन्हा सेलचा जो टार्गेट असेल तर ते मोठं असेल. त्याचं रिझन असं आहे, की जर डेली टाईम फ्रेममध्ये जर जर बघितलं आपण, तर इथं विषय काय होतो जोपर्यंत हा हाय ब्रेक होत नाही, तोपर्यंत बेरिशनेस ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे. आणि इथं हँगिंग मॅन आहे. सो ही इनसाइड कॅन्डल आहे. ठीक आहे. तर आता इनसाइड कॅन्डल बनतीये म्हणजे अजून बनली नाही. ठीक आहे. तर आता हे गॅप फिल झालं पाहिजे ओव्हरऑल डेली टाईम फ्रेमनुसार. जर वीकली टाईम फ्रेमनुसार बघितलं, तर हा स्ट्राँग बुलिश आहे. म्हणजे इथे एक बुल ट्रॅप केलेला ॲक्चुअली ट्रम्पच्या भाषणाने किंवा काय समथिंग असेल ते. ठीक आहे. आणि मंथलीनुसार जर बघितलं तर मंथलीमध्ये मंथली कॅन्डल पण किती महत्त्वाचे आहे. तर तुम्ही आता हे मी डोजी बनणार आहे बोललेलो लास्ट टाईम ही मंथली कॅन्डलमध्ये लास्टच्या व्हिडिओमध्ये. पण ह्यानं पूर्ण ही कॅन्डल बेरिश नंतर अपला क्लोज होते. सो ही डोजी बनतीये. ठीक आहे. कशी बनते ते बघूया आपण. पण ओव्हरऑल हे 2 ट्रेड आपल्याला मिळणार आहेत. तर ते मी एक्सप्लेन केलेत तुम्हाला. तर त्यानुसार आपण प्लॅन करू. ठीक आहे. हे जे अप साइडला निघालंय, तर इथं तुम्ही बुलिश स्कॅल्प टाकू शकतात करंटला. ठीक आहे. थँक